सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम। मी युवराज सरतापे, आपलं आवडतं चॅनल वैचारिक आखाडा या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी तमाम बौद्धांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन जन आक्रोश मोर्चा हा या ठिकाणी आयोजित केला आहे। तरी आजच्या या कार्यक्रमाला भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण आंदोलन पार पाडलं जाणार आहे। तरी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला उपस्थित भीमराव आंबेडकर साहेब आणि त्यांचे इतर सर्व पदाधिकारी मुंबई प्रदेशचे आणि महाराष्ट्र प्रदेशचे हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी संपूर्ण बौद्ध समाजाला एक दिशादर्शक मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि आपण प्रत्यक्षात ते पुढे पाहूया की ते आपल्या मनोगतामध्ये या बौद्ध समाजाला काय मार्गदर्शन करत आहेत। सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। आता थोड्याच वेळात डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचं इथे आगमन होणार आहे। आजचं जो आपलं आयोजन आहे मोर्चाचं महाबोधी मुक्त करण्यासाठी साहेब त्याच्या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। त्यासाठी तुम्ही लाखोच्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमच्या संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि साहेबांचा थोड्याच वेळात आगमन होणार आहे। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय भीम। आज या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी महाबोधी महाविहार 1949 ऍक्ट रद्द करण्याच्या संदर्भात आपण दिनांक 17/9/2025 ला महामोर्चेचं आंदोलन केलेलं आणि या मोर्चाला संबोधित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होऊन आपल्याला महाबोधी विहाराच्या संदर्भात आपली पुढील दिशा आणि निर्देशन आपले काय असतील, देश आपले काय असतील त्या संदर्भात ते मार्गदर्शन करतील आणि लाखोच्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित आहे त्यांना ते मार्गदर्शन करत। जय भीम, नमो बुद्धाय। बाबासाहेब आंबेडकरांचा जय, बाबासाहेब आंबेडकरांचा जय, भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा जय भीम, नमो बुद्धाय। मी राजू भीमराव पगारे, महाबोधी महाविहार आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज ब्राह्मणांकडून महाबोधी बौद्ध गया विहार मुक्त करण्यासाठी आज आझाद मैदान येथे उपस्थित आहोत। समाजातील सगळे घटक भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या सोबत आम्ही त्यांच्या सामील आहोत व त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही इकडे हजारोच्या संख्येने आलेलो आहेत। त्यामुळे बौद्ध गया महाबोधी विहार हा मुक्त झालाच पाहिजे आणि आंदोलन निघालेले आहे तो भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि आमची एक मागणी आहे महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे। त्याचप्रमाणे येवला मुक्ती ही आमच्या ताब्यात मिळाली पाहिजे, दीक्षाभूमी आमच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे या ठिकाणी तो भगवान बुद्धांचा जो अनुयायी आहे। अजूनही आम्ही शांततेने चाललेलो आहोत। जर इथला पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि या सरकारने जर याची पूर्णपणे खबरदारी घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून उद्या होणाऱ्या गोष्टीला परिणाम आणि याला जबाबदार इथलं सरकार असेल, इथलं महाराष्ट्र सरकार, इथलं भारत सरकार असेल असं मी या ठिकाणी पूर्व मुंबई जिल्हा भारतीय बौद्ध सभेच्या वतीने वचनबद्ध होतो आणि पूर्णपणे आंबेडकरी घराण्याच्या आम्ही पाठीशी आहोत हा इशारा देतो। जय भीम, जय बुद्ध, जय बंधू बांधव भगिनी सविनय जय भीम। डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने 26 जानेवारी पासून आम्ही बौद्ध समाज दौरा हा पूर्ण 4 महिने कंप्लीट केला। संवाद दौरा खूप मोठं सहकार्य भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यावेळेस मिळालं आणि बौद्धांची भूमिका, बौद्धांचे प्रश्न, सामाजिक, आर्थिक, राजनीतिक प्रश्न तिथून उपस्थित झाले। त्याच वेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसवर एक मोर्चा काढण्यात आला होता।
अगदी महाबोधी महाविहार मुक्तीसाठीच तो मोर्चा होता आणि दुपारी 2 वाजता अगदी उन्हामध्ये भीमराव आंबेडकर साहेब चालत चालत त्या मोर्चामध्ये होते. म्हणजे रस्त्याची लढाई तर ऑलरेडी सुरू त्या दिवशी झालेली आहे. इतकंच नाही तर जेव्हापासून बुद्धगया इथे आंदोलन सुरू आहे 2 वेळा डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब तिथे गेले होते. आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे कार्याध्यक्ष ट्रस्टी भीमराव यशवंत आंबेडकर साहेब, तसेच आदरणीय आंधाराज आंबेडकर साहेब यांना देखील मानाचा जय भीम. आज आपली जी अस्मिता आहे महाबोधी महाविहार 134 वर्ष हा संघर्ष चालूच आहे आणि हा 134 वर्षाचा संघर्ष आज आपण थंड बसणार नाही. कारण आज आपण शांतीच्या माध्यमातून एका डोळ्यामध्ये शांती तर दुसऱ्या डोळ्यामध्ये क्रांती आहेच आहे आणि हा महाबोधी विहार हा आपला अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आज आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि यापुढे आपण हे कधी संपूर्ण देणार नाही शकते. आणि महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकरांनी त्यावेळेला बनते सुरेश ससाई यांच्यासोबत आंदोलनामध्ये साथ दिली आणि देशभरामध्ये ते आंदोलन यशस्वी झालं. आणि त्यावेळेला या जो महाबोधी टेम्पल ऍक्ट आहे 1949चा त्यामध्ये एकही आपला बौद्ध व्यक्ती नव्हता. महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी पण ते सुरेश ससाई यांच्या सोबत केलेल्या आंदोलनाचा परिपाक म्हणून आज 4 भंतेजींचा तिथे समावेश आहे आणि आज आपल्याला 100% बौद्धांच्या ताब्यामध्ये हे महाबोधी विहार येण्यासाठी आदरणीय भीमराव साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन सुरू आहे. देशाच्या आदर्शाला वंदन. जय भीम, जय भीम, जय भीम. महाबोधी महाविहार ज्या अनागरिक धर्मपालांनी 134 वर्षापूर्वी 1891 साली आंदोलन पुकारलं होतं त्यांना पण काय या सरकारनं त्या तत्कालीन सरकारनं भीक घातली नाही. आता परत बघता हा बीटी ऍक्ट म्हणजे बोधगया टेम्पल ऍक्ट हा 1949 सालचा आहे. संविधान निर्माण करण्याच्या पूर्वीचा आहे. आमचं असं म्हणणं आहे की हे जे संविधान पूर्वीचा जो कायदा आहे तो ताबडतोब रद्द झाला पाहिजे. का या संविधान पूर्वीचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये 9 लोकांची मेंबरशिप आहे. 9 लोकांमध्ये 5 हे इतर समाजातले इतर जाती धर्मातले आहेत आणि 4 लोक फक्त बौद्ध धर्मातले आहेत. त्यामुळे मेजॉरिटी कुणाची झाली 5 लोकांची. चेअरमन सुद्धा इतर धर्माचा राहील. त्यामुळं बौद्धांचं जे महाविहार आहे ते ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं जगातील सगळी धरोहर आहे. एवढंच नाही युनेस्कोने त्याला मान्यता दिलेली आहे जागतिक धरोहर आहे. असं असताना केंद्र सरकार बिहारचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं कार्य करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला पटनामध्ये सुरू झालं आंदोलन. आमचे हरीश रावले सर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर महाबोधी महाविहारच्या प्रांगणामध्ये आपल्याला परत फेब्रुवारीमध्ये आंदोलन सुरू केलं. 12 मेला पहिला टप्पा संपला. परंतु या सरकारनं काय केलं आमच्यामध्ये भांडणं लावली आणि हा आंदोलन चिरून टाकलं. आज आपण बघताय सगळीकडे बघितलं तर आपल्या सगळ्या सेवा सुविधा सुद्धा चिरून टाकण्याचं काम सुरू आहे. सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर आणि हे मनुवादी विचारसरणीची लोक समतेच्या विचाराच्या विरोधातली माणसं विषमतेच्या विरोधातली चातुर्वर्णाची माणसं वेगळ्या प्रकार जातात आम्हाला अन्याय करायला लागलेले आहेत. आम्ही बघतोय की एवढंच नाही महाबोधी महाविहारचं काहीच प्रश्न अजून सोडवलेलं नाही. आप सोचिए आपके घर में कोई घुस जाता है, आपके घर में कोई घुस जाता है और आपका घर के ऊपर कब्जा कर लेता है, आप उसको क्या सजा देंगे? आप उसको मार के भगाएंगे कि नहीं? तो ये लोगों को बंडा लोगों को मार के भगाना चाहिए कि नहीं? ये 1949 का जो कायदा बना की महाबोधी बुद्ध विहार जे खऱ्या अर्थानं बौद्धांचं आहे परंतु अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे त्याच्यावर पंड्यांनी ताबा घेतलेला आहे आणि ते महाबोधी बुद्ध विहार बौद्धांना मिळालंच पाहिजे. बिहार पाटणा या शहरामध्ये जाऊन आलो. बिहारच्या अगदी इंटिरियर भागामध्ये मी जाऊन मिटिंगा घेतल्या लोकांशी संवाद साधला आणि एक जाणवलं बिहारमध्ये आंबेडकर मुवमेंट नाही. जय भीमचे घोषणा केली जाते परंतु बाबासाहेबांबद्दल जास्त माहिती नाही. बुद्ध हमारे भूमि के हैं
परंतु बुद्धाला देखील मानणारे नाही आहेत. तिथे वंचितांची संख्या हे 60% वरती. मग आम्ही डिसिजन घेतला इथे सैनिक दल सुरू केलं. बावनसाहेबच्या 5 तारखेला अधिवेशन घेतलं. रामसमुद्र बौद्धाचं त्यांनी घेराव घेतला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बावनसाहेबच्या माध्यमातून देखील इंटेलिजंट लोकांना सगळ्यांना बोलवलं. बुद्धिजीवी वर्ग या, आम्ही लोक तुम्हाला मार्गदर्शन करतो. बिहारच्या प्रश्नाबरोबर महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न घेतला आणि बोलो समाज के सामने से निकल जाओ, ये हमारी धरोहर, ये हमें मिलना चाहिए. देशातला बौद्ध आज जागृत झालेला आहे. तो आपली धरोहर शोधतोय. भारतीय बौद्ध महासभेने सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केलेलं. आम्ही देखील त्या मूळच्या केसचे आम्ही भागीदार झालेलो आहोत. मोठ्यातला मोठा वकील मी आज तिथे दिलेला आहे. जेव्हा त्याच्याबरोबर आमची चर्चा झाली तेव्हा त्याने सांगितलं भीमरावजी सबूत लाना पडेगा. बोले हमारे पास काफी सबूत है, सबूत की पूरी फाइल मैं आपको देता हूं. बोला एक जान लो, इस देश का इतिहास पे बौद्धों ने लिखा हुआ है, ये जान लो. जे 3 यात्रेकरू आले होते या देशामध्ये चायनामधून 5व्या आणि 6व्या शताब्दीमध्ये, त्यांनी या देशाचा इतिहास लिहिला. त्यांच्या इतिहासावरून आपल्याला बौद्धांचा इतिहास मिळतो. त्यांच्या इतिहासावरून या देशाचा इतिहास मिळतोय. म्हणून या देशाचा इतिहास म्हणून मी म्हणालो की बौद्धांनी लिहिलेला आहे हे देखील लक्षात ठेव. त्यांनी महाबोधी बुद्ध विहारासाठी लिहिलेला की सम्राट अशोकाने भगवान गौतम बुद्धाच्या नंतर 300 वर्षानंतर महाबोधी बुद्ध विहाराची स्थापना केली आणि नंतरच्या मौर्यांनी त्याच्यावरती कळस चढवत गेलेले. हा इतिहास आहे, लिखित स्वरूपामध्ये आहे. त्याचे सगळे कागदपत्र आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट केलेले आहेत. समजून येथील कोर्ट देखील कोणाची जात कुठली आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे ह्याच्यावरून आज जजमेंट देतो असं माझं म्हणणं. त्याच्यासाठी एक उदाहरण आपल्यासाठी दे. राम जन्मभूमीचा जेव्हा निकाल लागला तेव्हा देखील प्रश्न उपस्थित झाला, बाबा ह्याच्यामध्ये काय मिळतंय का? खरंच रामाचा जन्म इथे झाला का? ही राम जन्मभूमी आहे का? आपली भूमी होती साकेत. गौतम बुद्धाच्या काळाच्या अनेक वर्ष 1200 वर्ष याचं नाव होतं साकेत. त्याच्यानंतर अयोध्या हे नाव घेण्यात आलं. अयोध्येचा अर्थ असा होतो ज्याचं युद्ध झालं नाही, ज्या भूमीसाठी, ते अयोध्या म्हणून गणलं जातं. अशा प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा राम जन्मभूमीचा प्रश्न आला तेव्हा कुठल्याही प्रकारचा एव्हिडन्स, कुठल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाही. परंतु सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये तेथील जजेसने सांगितलं करोडो वासियों की आस्था इस भूमि में है, करोड़ों वासियों की आस्था है, इसके लिए हम लोग डिक्लेयर करते हैं कि राम जन्मभूमि की जन्मस्थली है. एका बाजूला आस्थेचा प्रश्न येतो, दुसऱ्या बाजूला एव्हिडन्स विचारले जातात, सबूत विचारले जातात, प्रूफ विचारलं जातं. जाती धर्माच्या वरून या देशामधले निकाल लागले जात आहे. म्हणून आपण ही लढाई जोरात सुप्रीम कोर्टामध्ये देखील लढत आहोत. सुप्रीम कोर्टाच्या लढाईनंतर आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, राम जन्मभूमीचा निकाल लागल्यानंतर तेथे जेव्हा उत्खनन होऊ लागलं, पायाभरणी ज्याला आपण म्हणतो, बाबा मंदिराची पायाभरणी, पुन्हा एकदा बौद्ध अवशेष त्याच्यामधून बाहेर आले. हे मला तेथील लोकांनी सांगितलं.
आपले म्हणते सुमित रत्न म्हणून आहेत भारतीय बौद्ध महासभेचे, उत्तर प्रदेशाचे युट्यूब मधून त्यांची भाषणं ऐकत असतात. त्यांनी सांगितलं भीमरावजी फिर से चलना पडेल. आम्ही परत सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, वकील घेऊन गेलो. सुप्रीम कोर्टाला सांगितलं बाबा अशा अशा प्रकारचं ऍप्लिकेशन केलं, रिव्हिजन पिटिशन ज्याला म्हणतात आम्ही केलं. सुप्रीम कोर्टाची आमचं काही ऐकलं नाही, पुन्हा एकदा फेकून गेलो. बोलले निकाल लागून गेलेला. आमच्या वकिलांनाच दम दिला की तुम्ही अशी डेअरिंग कशी केली, हाऊ यू डेअर टू फाईल द सेकंड ऍप्लिकेशन बिफोर मी. अशा प्रकारचे निर्णय आपल्या बाजूविरुद्ध लागतात. 1 लाखाचा जुर्माना सुप्रीम कोर्टाने आम्हाला लावला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला. 1 लाख रुपये भरले नाही तर त्या वकिलाची सनद ते लोक काढून घेणार होते, दंड. या प्रकारच्या सिच्युएशन मधून, ह्या प्रकारच्या व्यवस्थेमधून आपण धावता. संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळू शकत नाही, हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. संघर्ष हा आपला न्यारा असायला पाहिजे, परंतु आपल्या कक्षा आता आपल्याला लांब कराव्या लागतील, वाढवाव्या लागतील. जेव्हा जेव्हा आज मी बिहारमध्ये गेलो, आपल्याला सांगू इच्छितो, बिहारमध्ये जेव्हा मी बामसेपचं अधिवेशन वैशाली नगरमध्ये घेतलं, सुबच्च राम यांच्या अध्यक्षतेखाली, त्या वैशाली नगरच्या मंचकावरती माझ्या बरोबर सैनी समाजाचे लोक आणि कुशवा समाजाचे लोक. मला देखील आश्चर्य वाटलं, भीमरावजी हम तुम्हारे साथ है. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला एक सोवेनार दिलं की जे 250 पानाचं आहे, आज देखील भारतीय बौद्ध महासभेच्या ऑफिसमध्ये मी ठेवलेलं आहे. आलात तर बघून घ्या. भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा, म्हणजे त्याच्यावरती प्रिंट केलेलं पहिलं कवर भगवान गौतम बुद्धाचं आणि सम्राट अशोकाचं, आणि महाबोधी बुद्ध विहार बॅक साइडला अशी कवर. बोले कुशवा संघ बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के साथ. कुशवा संघ ये बुद्धिस्ट है, ये जान लो भीमराव जी, हम लोग बुद्धिस्ट है. हम लोग मांस मटन मच्छी नहीं खाते. आज हा समाज करोडोच्या संख्येने, मोरिया समाज आपल्या बरोबर आहे उत्तर प्रदेशामध्ये. या सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला हे आंदोलन मोठं करायचं. सरकारच्या लक्षात आलेला बाबा यांच्या कक्षा वाढतायत, येऊन यादव देखील मंचकावरती बसतायत, जे यादव पूर्वी येत नव्हते. 2 घटना त्या उत्तर भारतामध्ये फार मोठ्या घटना घडल्या, त्याच्या माध्यमामधून जे यादव पूर्वी येत होते, आज शेकडोच्या आणि हजारोच्या संख्येने बौद्ध धर्मामध्ये येतात. मेरठमध्ये झालेली घटना एका 15 दिवसापूर्वी, तेव्हा देखील मी उत्तर प्रदेशामध्ये होतो. मेरठमध्ये एक यादव हा रामचरित्र म्हणण्यासाठी, तिथं चरित्र गायन होतं, रामचरित्र गाण्यासाठी तो मेरठमध्ये गेला आणि मेरठमध्ये स्टेजवरती बसून तो रामचरित्र म्हणत असताना काही हिंदुत्ववादी संघटना आणि लोक आली. अरे तुम तो यादव हो? हा बोले हम यादव है. तुम ब्राह्मण नहीं हो, तुम्हारे को रामचरित्र की गाथा नहीं बोलनी पड़ेगी. अशा प्रकारे त्याचा अपमान केला, त्याचं मुंडन केलं, त्याच्या तोंडावरती शेण मूत्र वगैरे फासलं आणि ते निघून गेले. ही घटना पूर्ण यादव समाजाला समजली. यादव समाज पेटून उठला आणि त्याने सांगितलं हम लोग हिंदू नहीं, हम हमारा रास्ता भी नया देखेंगे और तुम लोग को दिखाएंगे. या अशा घटना घडलेल्या. त्याचबरोबर दुसरी एक घटना घडली. योगी आदित्यनाथ जे चीफ मिनिस्टर आहेत, ते जेव्हा त्यांनी सीएम पदाचे घर त्यांनी घेतलं, त्याच वेळेला त्यांनी यादवांचं घर त्यांनी संपूर्ण गोमूत्राने धुवून काढलं आणि मंत्र आणि हे 3 दिवस चालत होते, तिकडच्या पेपरने दिलं. म्हणून आज यादव समाज देखील बौद्ध समाजाच्या बरोबर उभा आहे. आणि हे सगळं होत असताना येथील व्यवस्थेला कळलं, येथील मनुवादाला कळलं, येथील संघटनेला कळलं, हिंदू संघटनेला कळलं. त्यामुळे जनगणनेला जो आज उशीर होत आहे,
जनगणनेसाठी जो उशीर होत आहे त्याच्या मागचं एक कारण आहे की बहुतांची संख्या या देशामध्ये आज करोडोच्या संख्येने आपल्याला सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये काही तुटपुंजे लीडर्स आहेत, कधीतरी व्हॉट्सअपच्या युट्यूबच्या माध्यमामधून म्हणतात की धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहा आणि जातीच्या कॉलम मध्ये देखील बौद्ध लिहा असे सांगणारे काही अति विद्वान या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये, त्यांना मी सांगू इच्छितो बाबा, आव्हान देतो, जर कमी पडत असेल कुठे आखरीमध्ये तर या आंबेडकर भवनामध्ये तर तुम्हाला समजावून सांगतो काय संविधानामध्ये काय तरतूद बाबासाहेबांनी केली, कशा प्रकारे हा जनगणनेचा फॉर्म धम्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहावा लागेल, जातीच्या कॉलम मध्ये आपल्याला आपण ज्या जातीतून नारामधून आलो, नांगामधून आलो, चर्मकार देखील आज 18,000 महाराष्ट्रामधले चर्मकार आज बौद्ध झालेले आहेत. अचोट ढोळके जे आहेत आमच्या चर्मकार संघाचे, संपूर्ण आयुष्य त्याने महापालिकेची नोकरी सीए म्हणून सोडल्यानंतर आज ते चर्मकार संघामध्ये आहे. त्याने सांगितलं 18,000 भीमरावजी बौद्ध झालेले आहेत. त्या अशा धर्माच्या कॉलम मध्ये जातीच्या कॉलम मध्ये उल्लेख करावा लागेल, केला नाही तर तुमचा जनगणनेचा फॉर्मची गणना होणार नाही. आणि हे जे समाज कल्याणचा फंड आहे, एसी एसटीचा जो फंड आहे, राजकीय राखीव जागा आहे, या सगळ्या निघून जातील. महाराष्ट्रामध्ये आज 12,000 कोटीचा शेविकाचा फंड आहे, समाज कल्याणचा फंड आहे. जेव्हा ही संख्या कमी होईल तेव्हा फंड देखील कमी होईल, राजकीय आरक्षण कमी होतील. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. शिखाने 2004 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असताना शिखाने पार्लमेंटमध्ये कायदा संमत केला आणि त्यांनी त्यांची सुटका करून घेतली. आज आपल्याकडे तेवढं संख्याबळ पार्लमेंटमध्ये नाही. जे काय संख्याबळ आहे ते गाणं कविता याच्या पलीकडे काही जाऊ शकत नाही. म्हणून आपले जर 10-12 खासदार जर उद्या निवडून आले, सांगतो की आपण देखील तो कायदा करून जातीच्या कॉलम मध्ये मार लेण्याचा आपल्याला देखील गरज लागणार नाही. तर पार्लमेंटमधून बुद्ध ही स्वतंत्र असा धम्म आपण पास करू शकतो, तो शिखांनी पास केले. मध्यंतरी 4 दिवसापूर्वी आपल्याशी सांगू इच्छितो, 4 दिवसापूर्वी या पार्लमेंट खासदाराचा निवड केला, त्याचे लोकमान्य येऊन होती. बोले भीमरावजी, आम्हाला देखील मोर्चा काढायचा आहे येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या काहीतरी 7-8 तारखेला, आणि आपली जबरदस्त अशी एकी दाखवायची आहे. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलं, त्या महाबोधी बुद्ध विहारासाठी एकदा देखील आपले नेते तिथे फिरकलेले नाही. 4-4 वेळा आम्ही गेलो, 45च्या टेम्परेचर मध्ये आम्ही बसलो आणि हे आंदोलन चालवलं. महाराष्ट्रातून हजारो लोक मी घेऊन गेलो तिथे. तेव्हा तुम्हाला सुचलं नाही, परंतु आमच्या खासदारकीची शेवटची टप्पा येऊन चुकलेला आहे, समाप्तीचा. तेव्हा तुम्हाला समाज सुटलेला आहे. जाऊन मोदींना सांगा, दादा महाबोधी बुद्ध विहार दे, नाहीतर मी माझा मंत्रिपदाचा राजीनामा देतो. बोललो मोदी एवढे घाबरतील, तुमचा राजीनामा घेणार नाही, पण महाबोधी बुद्ध विहार आमच्या हातामध्ये येईल असा माझा संदेश सांगा. कोणाच्या इशाऱ्यावरती नाही, तर आपल्या ताकदीवरती महाबोधी बुद्ध विहार आपण घेऊ. अनेक बौद्ध राष्ट्रांची आमचं कम्युनिकेशन चालू आहे. अनेक बौद्ध राष्ट्र देखील आपल्याला सपोर्ट मध्ये आहे, परंतु फॉरेन पॉलिसी म्हणून, विदेशी धोरण म्हणून ते बोलले आम्ही सपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. परंतु आम्हाला देखील वाटतं की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या हातामध्ये असायला पाहिजे. करोडोचा आपल्याला सांगतो की करोडोचा फंड आहे. मी तिथे एकदा त्यांच्या
काउंटिंग सेक्शन मध्ये गेलो. महाबोधी बुद्ध विहार असं समोर आहे. डाव्या बाजूला ते काउंटिंग सेक्शनची एक मजल्याची इमारत आहे, पूर्णतः काचेची आहे. जवळजवळ 12 मशीन तिथे लागलेल्या. 12 मशीन म्हणजे नोटा मोजण्याच्या 12 मशीन आहे. मग ते डॉलरची मशीन वेगळी आहे, पॉऊंडची मशीन वेगळी आहे, युरोची मशीन वेगळी आहे. युरो हे रुपयाचं त्यांचं चलन आहे युरोपियन. त्यांच्या मशीनी वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे हे मोजलं जात. पैसा कुठे जातो, काय जातो हे कोणालाही कळत नाही, कारण इन्फॉर्मेशन तिथे अप्लिकेबल नाही असं सांगितलं. हा करोडो रुपयाचा जो पैसा येतो तो आपल्या संघटना तोडण्यासाठी, आपली आंदोलनं तोडण्यासाठी, त्यांच्या संघटना चालवण्यासाठी होतो. आज आपण इथेच आपण थांबणार नाही. महाबोधीच्या नंतर आपण थांबत नाही. तर जेथे जेथे धरलं, जेथे जेथे अशी घुसखोरी झालेली ते प्रत्येक आंदोलन आपण करणार आहोत. मी मद्रास हायकोर्टाचा एक जजमेंट आपल्याला सांगितलं. 1 वर्षापूर्वी आलेला जजमेंट येथील देखील भारतीय बौद्ध महासभेला मी सांगितलं ऐसा आहे तो आंदोलन करलो. पण मद्रास वाल्यांमध्ये वकिलांची संख्या जास्त आहे. त्यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केलं. रिट पिटिशन मध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला त्यांनी पार्टी केलं आणि त्याच्यावरती जवळजवळ 6 महिने केस झाली. मद्रास हायकोर्टाने निकाल दिला की बाबा हे बुद्धाचं व्यवहार आहे. बुद्धाची मूर्ती ही दिसते. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा रिपोर्ट आलेला जे काय एव्हिडन्स आणि फोटोग्राफ्स आम्ही जवळून बघतोय, बुद्धाची मूर्ती आहे. इमिजिएटली खाली करा आणि ते बौद्धांच्या आणि आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या हातामध्ये करावी, त्याचं रिस्टोरेशन करा. अशा प्रकारचा देखील आपला कायद्यावरती विश्वास आहे. कायद्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. या आंदोलनामध्ये आपण एकी दाखवली. आज संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे भारतीय बौद्ध महासभा आहे, मध्य प्रदेश आहे, युपी आहे, नागपूरमध्ये देखील मोठ्या संख्येने आज आंदोलन होत आहे. त्यांना मी सांगितलं होतं त्यांच्या फ्लाईटने येतो, परंतु येथील एवढी मोठी संख्या बघून आता जाण्याचं कॅन्सल केलं. परंतु एक लक्षात घ्या, जी जी आपली प्रेरणास्थान आहे, जे ज्यातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, ते सगळे स्थानक आज 2014 पासून पद्धतशीरपणे त्याच्यावरती कब्जा मिळवण्याचा प्रयत्न. दीक्षाभूमीबद्दल बोलावं लागेल आणि त्याच्यानंतरच मला समाप्ती करावी लागेल. माऊची भूमी आहे, दीक्षाभूमी देखील या मनुवाद्यांच्या ताब्यामध्ये. दीक्षाभूमीची ट्रस्टी आज तेथील मिनिस्टर असलेले जे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आहेत, केंद्रामधले मंत्री आहेत, त्यांच्या बरोबर असते. म्हणून 2 ऑक्टोबरच्या आधी 1 ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभा आणि ऑल इंडिया भिक्खू संघ, महाराष्ट्र भिक्खू संघ त्या मंचकावरती जाणार आणि तिथून प्रबोधनाचा मेसेज देणार आणि सांगणार 2 ऑक्टोबर बाबासाहेबांना चैत्याला वंदन करा आणि निघून जा. आज मऊची जन्मभूमी, बाबासाहेबांचं जन्मस्थळी हे देखील मनुवाद्यांच्या ताब्यामध्ये आहे. मध्यंतरी बरीचशी आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांनी त्यांना पिटाळलं, म्हणजे काठ्याने मारलं. बौद्ध महासभा, अर्धी बौद्ध महासभा आतमध्ये होती, जेलमध्ये होती. तो बोललो अच्छा किया की इन लोग को सबक सिखाया तुम लोग ने. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या आपल्या प्रेरणास्थळ, ऊर्जास्थळ, पवित्र स्थळ आज लोकांनी काबीज करतात. वेळेस यांना आवडावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला मसल पॉवर देखील वापरावी लागेल. कारण आपण भीमा कोरेगावच्या वारसदार आहोत, त्यांचे वारसदार आहोत. हे पुन्हा एकदा यांना सांगावं लागेल. देशाचा युद्धाचा इतिहास देखील आम्हीच लिहिलेला आहे, हे देखील सांगावं लागेल. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मोठ्या संख्येने आला, निसर्गाचं पण मी अभिनंदन करतो.
की गेल्या 2 दिवसापासून मला सांगण्यात आलं, 2 दिवस मी गुजरातला राजकोट मध्ये होतो, पण मला सांगण्यात आलं मुसळधार पाऊस आहे, काल देखील जोरात पाऊस होता, पण निसर्गाने देखील आपल्याला साथ दिलेली आहे. कारण आपला ध्येय धोरण हे न्यायाचा समतेचं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची अभिनंदन करतो की सुप्रीम कोर्टाची लढाई देखील आपण जिंकू, देशाचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने निर्माण करू, विषमतावादी व्यवस्था ही जाऊ, समतावादी बौद्ध धर्माची व्यवस्था या देशामध्ये आणू, एवढा सांगतो आणि आपली लढा घेतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.